सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह पाडळी दत्त मंदिर तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर दिनांक 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2020. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. आढावे संतान गृही भावे धनधान्य. पामर विषयला वाटतं माझं प्रपंच वाढावा, मुलं बाळ चांगली जन्माला यावी, सगळ्यांना नोकरी लागावी, भरपूर श्रीमंती असावी, पैसा अडका जमीन जुमला भरपूर असावा, याच्याशिवाय पामर विषयीला दुसरं काहीच आवडत. महाराज म्हणतात तो पामर विषयी अगदी भर झोपेत असू द्या आणि झोपेतून उठवल्याबरोबर जर त्याला विचारलं तुला काय आवडतं रे बाबा, तो म्हणतो महाराज ल्यावे खावे बरे असावे सदैव, हेच करी हाव संसारी. याच्या वाचून दुसरं काहीच आवडत नाही. झोपेतून सोडा, एखादा मरणासन्न अवस्थेत असू द्या, म्हणजे 5 मिनिटामध्ये आता म्हातारा मरणार आहे आणि तेवढ्या 5 मिनिटात त्याला देवाने दर्शन द्यावं, म्हणावं अरे म्हाताऱ्या आता 5 मिनिटात तू मरणार आहेस, पण ऐक आता जर मी तुला 100 वर्षाचं आयुष्य दिलं तर तू काय करशील बरं. तो म्हातारा म्हणतो देवा तुझ्या कृपेने तसं होऊ दे. म्हटलं मागचं इलेक्शन हारलो होतो, पुढचं इलेक्शन घासून लढवीन. इकून तिकून या वेळेला निवडून आलो तर मधीच कोरोना आला. म्हटलं पुढचं इलेक्शन घासून लढवीन म्हणतो, म्हणजे मरणाच्या शेवटच्या टप्प्यात सुद्धा माणसं काय मागतात, भोगच मागतात. हो, मरणासन्न अवस्थेत पोहोचलेल्या माणसाला सुद्धा भोग आवडतात. त्याला म्हणायचं पामर. विठ्ठला म्हणजे पामर विषयीला भोगा वाचून काहीच आवडत नाही. पुनर्जन्माचा लाभ जर झाला तर यावत जन्म तुमची सेवा करीन म्हणणारे फक्त सच्चिदानंद बाबा आपल्या जवळच आहे का नाही. नेवासा या गावी दरवर्षी ज्यांचं आपण काल्याचं कीर्तन करता, ज्यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम चालतोय, निकम महाराजांचं गाव आहे. नेवासा गावी सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वरी लिहिली आहे का नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ते सच्चिदानंद बाबा ज्या वेळेला त्यांचा मृत्यू झाला, प्रेत यात्रा निघाली आणि निघाल्याच्या नंतर त्या प्रेत यात्रेबरोबर सती जाण्यासाठी त्यांची पत्नी चालू लागली. चालत असताना सच्चिदानंद बाबांच्या पत्नीने रस्त्याच्या कडेने चालत असलेली निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ही संत मांदियाळी पाहिली आणि सच्चिदानंद बाबांच्या पत्नीला वाटलं नाहीतरी आपण आता चितेवरती जाणार आहोत, मग शेवटचं एकदा संतांचं दर्शन घ्यावं, आणि म्हणून ती माता प्रेत यात्रेमधून बाजूला जाते, ज्ञानोबरांच्या चरणावरती नतमस्तक होते आणि मुखातून शब्द बाहेर पडतात, अखंड सौभाग्यवती भव. ज्ञानोबरा आशीर्वाद देतात, अखंड सौभाग्यवती भव म्हटल्याबरोबर सच्चिदानंद बाबांची पत्नी धाय मोकलून रडू लागली. ज्ञानोबराय म्हणतात तुम्हाला रडायला नेमकं काय झालं. त्यावेळेला ती माता सांगते माऊली माझे पती गेलेत याचं मला दुःख नाही, परंतु आज फार मोठ्या संतांच्या मुखातले शब्द खोटे होताना पाहते याचं दुःख आहे. खोटे होताना पाहते म्हटल्याच्या नंतर ज्ञानोबराय म्हणतात नेमकं झालं काय. त्यावेळेला सच्चिदानंद बाबांची पत्नी म्हणते ज्यांच्या जीवावरती तुम्ही अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला त्यांची ही प्रेत यात्रा चालली. प्रेत यात्रा चालली म्हटले काय नाव आहे तुमच्या मालकाचं. त्यावेळेला सच्चिदानंद बाबांची पत्नी म्हटली हो त्यांचं नाव आहे सच्चिदानंद. ज्ञानोबराय हसू लागले, म्हटले सत चित आणि आनंद हे अविनाशी भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे, त्याला मरण कसं काय असू शकते. सत म्हणजे या जगामध्ये फक्त तो एकच परमात्मा सत्य आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. हो, या जगात सगळ्या गोष्टी खोट्यात, फक्त तो एकटाच सत्य आहे आणि म्हणून त्याचं पहिलं लक्षण आहे सत. दुसरं लक्षण सांगितलं चिद. चिद म्हणजे प्रकाश. या संपूर्ण जगाला उजेड घेण्यासाठी आपल्याला अंधारात उजेड घेण्यासाठी लाईटची गरज लागते, परंतु तो भगवान परमात्मा स्वयं प्रकाशमान आहे, ज्याच्यामुळे हे संपूर्ण जग उजेड बघतंय, ज्याच्यामुळे संपूर्ण जग उजेडात आहे. तो चिद स्वरूप आहे, म्हणजे प्रकाश स्वरूप आहे, आणि त्याला मरण कसं काय. आणि शेवटी म्हणतात आनंद. आनंद हे भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे. पहा
आनंद आद्वय नित्य निरामय आनंद 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 आद्वय नित्य निरामय आनंद आद्वय नित्य निरामय आनंद आद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियाचे जे का निज ध्येय योगियाचे ते समचरण साजिरे विटेवरी ते समचरण साजिरे विटेवरी समचरण साजिरे विटेवरी ते समचरण साजिरे विटेवरी पहा भीमा तिरी विठ्ठल रूप हा पहा भीमा तिरी विठ्ठल रूप ये रूप हा आ रे ना विठ्ठल हा रे ना हा विठ्ठला विठ्ठल 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 रूप पहा भीमा तिरी विठ्ठल रूप विठ्ठल रूप 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 विठ्ठल रूप पहा भीमा तिरी पहा भीमा तिरी पहा भीमा तिरी पहा भीमा भीमा धीरी पहा भीमा तेरी पहा
गुरुजी, धन्यवाद. गुरुजींचा अभंग मी लहानपणापासून ऐकतोय कॅसेट मध्ये बरं का, म्हणूनच आनंद म्हटलं की मला गुरुजींची आठवण झाली आणि म्हणून बोट केलं. आनंदाद्वय नित्य निरामय. हो, आनंद हे भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे महाराज म्हटले. आणि मग सच्चिदानंद असणारा तो मरण मरत नाही, त्याला मरण येऊ शकत नाही. आणि म्हणून ज्ञानोबरांनी प्रेत यात्रा थांबवली आणि सच्चिदानंद 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 3 हाक मारल्या. परिणाम सच्चिदानंद बाबा ताटीवरती उठून बसले. सच्चिदानंद सच्चिदानंद तटा तटा तुटती बंद तटा तटा तुटती बंद तटा तटा तुटती बंद सच्चिदानंद सच्चिदानंद तटा तटा तुटती बंद तटा तटा तुटती बंद तटा तटा तुटती सच्चिदानंद सच्चिदानंद तटा तटा तुटती बंद. सच्चिदानंद म्हटल्या बरोबर सच्चिदानंद बाबा ताटीवरती उठून बसले आणि तिथून पुढचं आयुष्य सच्चिदानंद बाबांनी ज्ञानोबरांच्या सेवेत घालवलं. मी का सांगतोय, पुनरायुष्याचा लाभ झाल्यानंतर यावत जन्म तुमची सेवा करीन म्हणणारे सच्चिदानंद बाबा, नंतर पुढचं इलेक्शन घासून लढवून म्हणणारे तुम्ही आम्ही कुठे. विठाला म्हणजे पामर विषयीला भोगा वाचून काहीच आवडत नाही बरं का. राहिले 2 वर्ग. मुक्ताला आवड संभवत नाही, पामर विषयीला भोगा वाचून काहीच आवडत नाही. राहिले 2 वर्ग. तिसरा आहे जिज्ञासू आणि चौथा आहे भक्त. या दोन्हीची आवड जर आपण बाहेरून पाहिली तर आवड सारखीच दिसते बरं का. जिज्ञासूलाही देवच आवडतो आणि भक्ताला सुद्धा देवच आवडतो. दोघांची आवड बाहेरून पाहिली तर सारखी आहे, परंतु अंतरंगातून पाहिली तर थोडा फरक आहे. जिज्ञासूला देव आवडतो परंतु आनंद मिळत नाही, आणि भक्ताला देव आवडतो आणि आनंद सुद्धा मिळतो. तुम्ही म्हणाल महाराज हे नेमकं कसं, दोघालाही जर देवच आवडतो तर आनंद फक्त भक्ताला मिळतो, जिज्ञासूला का मिळत नाही? त्याचं कारण आहे जिज्ञासू म्हणजे तरी काय तर देव न भेटलेला आणि प्रपंच न सुटलेला या 2 अवस्थेच्या मध्ये जो उभा आहे त्याला म्हणायचं जिज्ञासू. म्हणजे संसार पूर्णत्वाने सुटलेला नाही, संसाराचं भय चित्तातलं गेलेलं नाही, आणि देवाच्या प्राप्तीसाठी जो साधना करतोय त्याला म्हणायचं जिज्ञासू. विठाला 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 विठाला. जिज्ञासू म्हणजे तरी कोण तर संसार न सुटलेला आणि देव न भेटलेला या 2 अवस्थेच्या जो मध्ये आहे त्याला म्हणायचं जिज्ञासू. महाराजांचे शब्द आहेत, भय वाटे पर न सुटे हा संसार. हो, संसाराची भीती वाटते मनात, परंतु संसार सुटत नाही. काही काही माणसं आम्हाला म्हणतात महाराज पार वैतागलो बघा संसाराला, आता असं वाटते तुमच्या बरोबरच यावं. हो म्हटलं चला पाडळीला माझं कीर्तन येता का? नाही म्हटलं आलो असो, पण घर राखायलाच कोण नाही म्हटलं. म्हटलं घराचं राखण कर, एक दिवस त्या घरातून तुला बाहेर काढतील, परंतु त्यावेळेला कानपूर लाईन बंद झालेली असेल, डोळ्याने दिसत नसेल, आणि मग तुला इथंच यावं लागेल बरं का. भय वाटतंय परंतु सुटत मात्र. हो, आमचे गुरुजी दृष्टांत सांगायचे. गुरुजी म्हटलं एक म्हातारी रोज जंगलात जाऊन मोळ्या तोडायची, लाकडाच्या मोळ्या, आणि बाजारात नेऊन ते लाकडं विकायचे, आणि त्याच्यावरती ती म्हातारी उदरनिर्वाह करायची. घरामध्ये कोणीच नाही, एकटीच म्हातारी राहिलेली, कोरोनाच्या तडाख्यातून वाचून राहिलेली. हो, रोज उठायची, लाकडं तोडायची, ती लाकडं नेऊन बाजारात विकायची आणि आपलं पोट भरायची. एक दिवस म्हातारीने लाकडं तोडले आणि लाकडाची मोळी बांधली, परंतु मोळी काय उचललं. म्हातारी कंटाळून गेली, मोळीच उचलत नाही, काय करावं. हो, कंटाळून म्हटली यमा ये रे बाबा एकदाचा मला घेऊन जा. यमाला दया आली, म्हटलं म्हातारी खरंच जरा बेजारीत दिसते. हो, दुसऱ्या मिनिटाला यम हजर झाला. म्हटलं आजी चला, म्हटलं आपल्याला जायचं. आजी म्हटलं कोण रे बाबा तू? तुम्हीच म्हटलं ना आता यमा ये रे बाबा मला एकदाच घेऊन जाय. म्हातारी म्हटली यम म्हणतात ते तूच आहेस का? हो, यम म्हटलं मीच आहे. मग आता आलास तर एवढी मोळी उचलून दे आणि जा. मला आत्ताच यायचं नाही.
संसाराला कंटाळली आहे, परंतु संसार सुटत हो. काही काही माणसं देवाला फसवतात कातकडे गुरुजी, इतके चॅप्टर माणसे हो. एका जणाच्या घरी यम हजर झाला, म्हटला बाबा आज पहिल्या नंबरला माझ्या लिस्ट मध्ये तुझं नाव आहे, चल उरक लवकर जायचंय आपल्याला हो. तो म्हटला यमा अरे मला तर अजून भरपूर काही करायचं राहिलंय आणि तू तर म्हणतो चल. बरं म्हटलं ठीक आहे. यमाने सांगितलं बाबा एकदा आयुष्याची दोरी तुटली की उचलावंच लागते, माझं कामच आहे ती हो. माणूस म्हटला ठीक आहे बरं आता तू येणारच आहेस तर माझं एक ऐकशील का म्हटले, शेवटची मरणाऱ्याची इच्छा विचारतात हो. माझी एक इच्छा आहे. यम म्हटला काय इच्छा आहे? काय नाही. तो माणूस म्हटला माझ्या घरी एक कप कॉफीचा घ्यायचा आणि तू कॉफी घेतली की आपण दोघंही संगत जाऊ. यमाला वाटलं ठीक आहे, 1 मिनिटात कॉफी तयार करून आणतो म्हटला. बस यम बसला. त्या माणसाने कॉफी बनवली आणि कॉफीमध्ये गुंगीचं औषध टाकलं. यमाने ती कॉफी पिल्याच्या नंतर यमाला गुंगी आली आणि यमाला झोप लागली. झोप लागल्यानंतर ह्याने ते यमाच्या खिशातली लिस्ट काढली आणि पहिल्या नंबरचं नाव खोडलं आणि शेवटच्या नंबरला टाकून दिलं. 5-10 मिनिटांनी यमाला जाग आली. यम म्हटला अरे भल्या माणसा तुझ्यामुळे मला 10 मिनिट आराम भेटला हो, नाही तर सारखं मला उचलावं लागते माणसं, परंतु तू कॉफी पाजली आणि मला शांत विश्रांती मिळाली म्हणून मी खुश होऊन काय करणार, वरून नाही चालू करणार म्हटले, खालून चालू करणार. कितीही माणसाला देवाला फसवण्याचा प्रयत्न केला तरी देव मात्र फसत. काही काही माणसं लई चॅप्टर आहेत गुरुजी. एक माणूस भरत महाराज माजलगावच्या समाधान हॉटेलमध्ये गेला. समाधान हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर वेटरला म्हटलं वेटर आपल्या हॉटेलमध्ये सगळ्यात गरम काय आहे? वेटर म्हटला नेमकंच भजे काढलेत बघ. नाही म्हटलं त्याच्यापेक्षा गरम म्हटले पुरी भाजी आहे. अजून गरम काय म्हटला. वेटर म्हटला आता त्याच्यापेक्षा गरम विस्तूय. हा म्हटला आणि एक प्लेट आणली. म्हणल्याच्या नंतर त्या वेटरने विस्तू घेऊन आला. म्हटलं हा काय विस्तू खातो का काय बुवा. विस्तवाची प्लेट आणली, टेबलवर ठेवली आणि या पट्ट्याने खिशातली बिडी काढली, विस्तवाला पेटवली, जाऊ दिली. म्हणजे इतके चॅप्टर माणसं आहेत. काही कधी देवालाही माणसं फसवतात बरं का. परंतु मी का सांगतोय, संसार जरी माणसाला त्रास देत असेल तरी संसार मात्र माणसाला सुटत नाही. कितीही संसाराची भीती मनात असेल तरी संसार माणसाला सुटत नाही. आणि म्हणून त्या माणसाला देव जरी आवडत असेल तरी त्या देवाचा आनंद भेटत नाही. का भेटत नाही? उदाहरणाने सांगतो. पोहणारा माणूसही पोहणं शिकतो, पोहणं शिकणारा माणूस सुद्धा पोहतो आणि ज्याला चांगलं पोहता येतंय तो सुद्धा पोहतो. फरक आहे का सारखंच आहे? तुमच्या लक्षातच नाही आलं. पुन्हा सांगतो. ज्या माणसाला पोहणं शिकायचंय तो माणूस पाण्यात उडी टाकतो आणि थोडं पोहण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याला पोहण्याचा आनंद मिळतो का? नाही मिळत. का? उडी टाकल्याबरोबर नाका तोंडात पाणी गेलं की त्याला वाटते बुडतो का काय, मरतो का काय. म्हणजे बुडण्याची भीती चित्तातली संपली नाही म्हणून पोहण्याचा आनंद मिळत नाही. आणि ज्याला चांगलं पोहायला येतंय तो बिनधास्त वरती कपडे काढून विहिरीत उडी टाकतो आणि 4-4 तास जरी विहिरीत थांबला तरी त्याच्या चित्तात बुडण्याची भीती नाही म्हणून त्याला पोहण्याचा आनंद मिळतो. तसं ऐका, जिज्ञासूला देव आवडतो परंतु चित्तात संसाराचं भय संपलं नाही म्हणून देवाचा आनंद मिळत नाही. आणि भक्ताला देवही आवडतो आणि त्या देवाचा आनंदही मिळतो. का? तर त्याला संसाराचं भयच त्याच्या चित्तामध्ये उरलेलं नाही. महाराज म्हणतात लाथाळीला हा संसार केला षडउर्मीचा मार. हो, भक्ताच्या चित्तामध्ये संसाराची भीतीच राहिली नाही आणि म्हणून भक्ताला देव आवडतो. आणि त्या आजी फिटले माझे गुण, आजी फिटले माझे गुण, आजी फिटले माझे गुण, आजी फिटले माझे गुण. बहुत जन्मी से साथ, बहुत जन्मी से साथ, बहुत जन्मी से साथ, बहुत जन्मी से साकणे. कोंदाटले पुढे, कोंदाटले पुढे, तोंडाकडे पुढे, तोंडाकडे पुढे. परब्रह्म सावळे
फिटले माझे कोडे बहुत जन्माचे साकडे कोंदाटले पुढे परब्रह्म हो आज फिटले माझे कोडे हो अनंत जन्माचं कोड महाराज म्हणतात आज फिटलं का हा भगवान परमात्मा प्राप्त झाला या जीवनाचं कल्याण झालं तो भगवान परमात्मा भक्ताला किती आवडतो म्हणतात तर बहु आवडशी जीवापासून या कानडिया विठोबा कानडिया तुझी आनवाही नगा देवरा देवराया बहु आवडशी जीवापासून या हो, महाराज म्हणतात भक्ताला देव आवडतो देव आवडतो देव आवडतो किती जीवापासून या बहु हो प्रत्येक माणसाला जर विचारलं तुम्हाला काय आवडतंय हो माणसं म्हणतात महाराज हा सगळ्यात माणसाला जास्त आपला जीव आवडतो एखादा म्हणेल महाराज हो खोटं बोलले तुम्ही मला माझी पत्नी आवडती म्हटली हो, पत्नी आवडती पिंट्याची आई आवडते पिंट्याच्या आईला जर विचारलं तुम्हाला कोण आवडतंय हो पिंट्याची आई म्हणते मला माझा जावाई आवडतो ही जावाईची जात मोठी डेंजर आहे आमचे दाजी सोडून बरं का पण भाऊ हो लाखातून एखादा जावाई मला वाटतं देवीदास दाजी सारखा भेटत असेल ना ते जावाईची जात म्हणजे डेंजर चौथी नापास असलं तरी सासरवाडीला जायचं म्हटलं की सुटबुट मध्येच जाते जाते विनोदाचा भाग आहे हो सगळ्यात जास्त सासूबाईला जावई आवडतो जुने महाराज लोक दृष्टांत द्यायचे आपला वेळ संपत आलाय सांगत नाही हो प्रत्येकाला हा वेगवेगळी जरी काही आवडत असेल तरी आपल्या जीवापेक्षा कमी बृहदारण्य उपनिषदामध्ये एक सूत्र आहे बघा नवारे पत्यू कामाये माता प्रियो भवती पिता प्रियो भवती जायाम प्रियो भवती पुत्रम प्रियो भवती किंतु आत्मनस्तु कामाय सर्वम प्रियम भवती म्हणजे पत्नी आवडत असेल मुलगा आवडत असेल हा जावई आवडत असेल हा कोणीही जरी आवडत असेल तरी आपल्या जीवापेक्षा कमी ज्या वेळेला माणसाच्या जीवावर बेतते ना त्यावेळेला माणूस कुणाचाच विचार करत नाही बरं का म्हणजे सगळ्यात जास्त आपल्याला जीव आवडतो हा महाराज म्हणतात त्या जीवापेक्षा आम्हाला तो भगवान परमात्मा आवडतो बहु आवडशी जीवापासून म्हणजे एवढा तो देव आम्हाला आवडतो मग का हो महाराज जो भगवान परमात्मा तुम्हाला आवडतो हा तो नेमका कसा आहे हो त्याचे म्हटले शास्त्राने दोन रूप सांगितलेत पहिलं रूप आहे निर्गुण आणि दुसरं रूप आहे सगुण मग या दोन रूपांपैकी तुम्हाला कोणतं रूप आवडतं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात आवडे रूप गोजिरे सगुण 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 पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे पैसाची तुराय 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 पैसाची तुराय पैसाची तुराय सुंदर अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतात आवडे हे रूप कोणतं रूप आवडतंय म्हटले आतापर्यंत फक्त आपण आवडीवर बोलतो दाजी बर का गेल्या वर्षी म्हटलं बढती होईन तुम्ही पुन्हा पहिला दिवस दिल्यामुळं हो मला नवीन अभंग निवडावा लागला हो आता एकाच अभंगावर एकाच शब्दावर बोललोय बाकीचे शब्द पुढे बघू आज
तुम्ही म्हणता पुढे तुला तारीख देवा अशी इच्छा आहे काय? तसं काय नाही हो. आवडे हे रूप गोजिरे सगुण. महाराज म्हणतात ते सगुण रूप आम्हाला आवडतं का, निर्गुण रूप आवडत नाही. त्याचं कारण आहे हा भक्ताच्या ज्या इच्छा आहेत त्या सगुणाकडून पूर्ण होतात. हो, निर्गुणाला रूपच नाही. निर्गुण म्हटले कसा आहे कुणाला माहीत, म्हणून त्या निर्गुणाकडे भक्ताच्या इच्छा पूर्ण होत नाहीत. आणि भक्ताच्या आमच्या ज्या अंतःकरणातल्या इच्छा आहेत त्या सगुण रूपाकडे पाहिल्यानंतर पूर्ण होतात. हा, म्हणून आम्हाला ते सगुण रूप आवडतं. हो, सगुण आहे म्हणून आवडतं का महाराज म्हणतात नाही. हो, कसं आहे ते गोजिरे सगुण आहे. गोजिरे म्हणजे हो चांगलं, तो भगवान परमात्मा गोजिरा आहे. म्हणजे या जगामध्ये सगळ्यात सुंदर वस्तू जर कोणती असेल तर ती आहे लक्ष्मी. बरं का भाऊ, कितीही ब्युटी पार्लरला गेलं तरी ह्या जगात नंबर 1 ची सुंदर स्त्री जर कोण असेल तर ती लक्ष्मी आहे. किती सुंदर आहे म्हटले, समुद्र मंथन झालं आणि समुद्र मंथनातून 14 रत्न बाहेर आली. हो, एक मंगलाष्टकच आहे पाहते. लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा, हो धनवंतरी चंद्रमा. हो, त्यातलं पहिलं हा रत्न आहे लक्ष्मी. ती लक्ष्मी ज्या वेळेला समुद्र मंथनातून बाहेर आली आणि त्या लक्ष्मीला पाहून सर्व देव वेडे झाले. एवढे देवता त्या ठिकाणी बसलेले होते. प्रत्येकाला वाटायचं लक्ष्मी मला मिळावी, परंतु लक्ष्मीने कुणालाही वरमाला घातली नाही. डायरेक्ट लक्ष्मी कुणाकडे गेली, विष्णू परमात्म्याकडे. आणि विष्णू परमात्म्याला पाहिल्याच्या नंतर ज्या लक्ष्मीला पाहून सगळे देव वेडे झाले होते, ती लक्ष्मी भगवंताचं रूप पाहिलं आणि वेडी झाली. श्रीकृष्णाची या सौंदर्या पुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे. मदन पोटा श्रीमुख सुंदर कुसुम शुभकांती नागर कासे पिता मनोहरा कासे पिता मनोहरा पावोनी पावोनी भूल पडली कमला नयना मुरली नको वाजवू मनमोहना मुरली नको वाजवू मनमोहना मुरली नको वाजवू मनमोहना मुरली नको वाजवू मनमोहना मनमोहना. किती सुंदर आहे म्हटले. तो भगवान परमात्मा एवढा सुंदर आहे की त्या रूपाला पाहिल्याबरोबर लक्ष्मी वेडी झाली. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया. राजस सुकुमार किंवा रूप सावळे सुकुमार. किती सुंदर आहे. ज्याला पाहिल्याबरोबर म्हटले वेड लागतं एवढा तो भगवान परमात्मा सुंदर आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात आवडे हे रूप गोजिरे सगुण. आणि पाहता लोचन सुखावले. ते रूप पाहिल्यानंतर आम्हाला सुख मिळतंय. आणि त्या सुखामुळे म्हटले आता आम्हाला असं वाटतंय की तो भगवान परमात्मा सतत आमच्या नजरेपुढे राहा. आता दृष्टी पुढे ऐसा चितुरा आहे. आता दृष्टी पुढे ऐसा चितुरा आहे. आता दृष्टी पुढे ऐसा चितुरा. आता दृष्टी पुढे ऐसा चितुरा आहे. जो मी तुझ पाहे जो मी तुझ पाहे वेळोवेळाचा दृष्टी पुढे ऐसा चितुरा आहे. आता दृष्टी पुढे ऐसा चितुरा आहे. जो मी तुझ पाहे पांडुरंगा. जो मी तुझ पाहे वेळोवेळाचा दृष्टी पुढे ऐसा चितुरा आहे.
आता दृष्टी पुढे ऐसाची तुर आहे आणि जो मी तुझ पाहे वेळोवेळा किंवा पांडुरंगा. ज्या ज्या वेळेला आम्हाला इच्छा होईल त्या त्या वेळेला आम्ही तुला पाहू आणि सुख प्राप्त करून घेऊ. अभंगाच्या 2 चरणाचा भाव झाला असं समजून विठोबार ए ओ बार घुमाई, 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 ओ बार आपली वेळ जवळजवळ संपुष्टात आलेली आहे. 2 चरणाचा सरळ शब्दशः भाव सांगतो आणि शेवेला पूर्ण करा. बरोबर का? तुम्ही म्हणाल पहिल्याच दिवशी महाराजांनी एवढं चराट लांबवलं, उद्या तिकडं जाणंच नको. एक तर थंडी मरणाची पडली आणि पुन्हा महाराज लोक म्हटले 2 तास देऊन सुद्धा त्यांना उरकत नाही. असं व्हायला नको म्हणून अगदी सरळ सरळ शब्दशः भाव सांगतो. या बालू मामा. महाराज म्हणतात आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे आणि जो मी तुझ पाहे पांडुरंगा किंवा वेळोवेळा. हो, त्या भगवान परमात्म्याच्या सगुण रूपाला पाहिल्यानंतर आम्हाला सुखलाभ प्राप्त होतो. कारण सगुण रूपाला पाहिल्यानंतर आमच्या अंतःकरणातल्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतात. हो, आणि त्या निर्गुणाकडे पूर्ण होत नाहीत. का होत नाहीत? जसं एखादं लहान मुलं आहे, हो, ज्या वेळेला त्या मुलाचे वडील कामावरून घरी येतात आणि मग त्या लहान मुलाने लाड वडिलाकडे जाऊ म्हणावं, पप्पा पप्पा मला 10 रुपये द्या ना. हो, त्यावेळेला तो जरा वैतागून आलेला असता कामावरून. हो, 10 रुपये म्हणलं की हा 10 रुपये देत नाही पण एक. हो, तसंच ते पोरगं म्हटले आईकडे रडत जातं. म्हटतं मग आई मला पप्पांनी मारलं. का मारलं? मी 10 रुपये मागितले, पैसे तर दिलेच नाही पण एक कानाखाली दिली. हो, मग ती आई म्हणते, ती बी लय हुशार असते. हो, आई म्हणते तुझ्या पप्पाला काय अक्कल आहे का? एकुलतं एक म्हटले गुजरातला जाऊन झालं आणि कमवायचं तरी कोणासाठी? 10 रुपये द्यायचे नाही म्हटल्यावर चल म्हटले मी देते. हो, मग ती आई काय करते? हो, त्याच्या पप्पाच्या खिशातले 10 रुपये काढते आणि याला देते. हो, मग मुलाची इच्छा कुणाकडे पूर्ण झाली? आईकडे. हो, म्हणून मग भगवान परमात्म्याच्या सगुण रूपाकडून तुकोबाराय म्हणतात आम्हा भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात आणि म्हणून आम्हाला ते सगुण रूप आवडतं. त्या सगुण रूपाला पाहिल्यानंतर आम्हाला सुखलाभ प्राप्त होतो. म्हणून महाराज विनंती करतात की आता हे भगवंता तू आमच्या डोळ्यापुढे जेव्हा आम्हाला इच्छा होईल तेव्हा तू हजर हो आणि आम्हाला हा सुखलाभ प्राप्त करून दे. म्हणून महाराज म्हणतात हा त्या सुखासाठी माझं मन म्हटले काय झाले? लाचावले मन लागले सी गोडी, 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 लाचावले मन सोडी ऐसे झाले. आता दृष्टी पुढे ऐसाची तुर आहे, आता दृष्टी पुढे ऐसाची तुर आहे. जीवन सोडी ऐसे झाले, जीवन सोडी ऐसे झाले, आता दृष्टी पुढे ऐसाचे तुर आहे, आता दृष्टी पुढे ऐसाचे तुर आहे. लालचावले मन लागलीसे गोडी ते जीवेन सोडी ऐसे झाले. महाराज म्हणतात त्या सुखाला आमचं मन काय झाले? हो, लालचावले म्हटले. हो, आता त्या सुखापासून आमचं मन वेगळं व्हायला तयार नाही. म्हणून लालचावले मन लागलीसे गोडी ते जीवेन सोडी ऐसे झाले. आणि म्हणून हे भगवान परमात्म्या, हो, आमची लढिवाळपणाने तुझ्याकडे एकच प्रार्थना आहे की ज्या ज्या वेळेला हो आम्हाला त्या सुखाची इच्छा होईल त्या त्या वेळेला ती आमची इच्छा हे इच्छा आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे आम्ही मागावी लढिवाळी,
मागावे लढेवा तुका म्हणे आवे मागावे लढेवा रे तुका म्हणे आम्ही मागावे लढेवा तुका म्हणे आम्ही मागावे लढेवा पुरवावी आळी माय बापे पुरवावी आळी माय बापे आता दृष्टी पुढे पैसाचे तुरा आता दृष्टी पुढे पैसाचे तुरा पुरवावी आळी माय बापे पुरवावी आळी माय बापे आता दृष्टी पुढे ऐसाचे तुरारे आता दृष्टी पुढे ऐसाचे तुरारे जो मी तुझ पाहे पांडुरंगा पांडुरंगा हे पांडुरंगा रंगा जो मी तुझ पाहे हे पांडुरंगा
पांडुरंगा जो मी तुझा पाहे पांडुरंगा 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 जो मी तुझ पाहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा आता दृष्टी पुढे ऐसाचे तुरा आता दृष्टी पुढे ऐसाचे तुरा तुका म्हणे आम्ही हो मागावी लढीवाळी आणि लढीवाळपणे आम्ही तुझी कीव करुणा भाकावी आणि आमची ती स्वरूप दर्शनाची इच्छा प्रभू पूर्ण करावी. अभंगाच्या चारही चरणांचा सरळ शब्दशः भाव सांगण्याचा प्रयत्न केला. तर मी काही फार मोठा विद्वान कीर्तनकार नाही, परंतु भरत महाराजांचं खिल्लारी गुरुजी असतील, कातकडे गुरुजी असतील आणि आमचे देवीदास दासजी असतील, सर्वांच्या प्रेमामुळं याही वर्षी मला सेवा करण्याची संधी दिली. खरं म्हणजे अत्यंत मोठ्या मोठ्या महाराज लोकांना साथ करणारी ही मंडळी आहेत. सप्ताह कोणता मोठा मंडप असला म्हणजे मोठा सप्ताह नाही बालू मामा. भरपूर समाज असला म्हणजे मोठा सप्ताह नाही, तर ज्या सप्ताहातले गुणवान मोठे आहेत खऱ्या अर्थाने तो सप्ताह मोठा. म्हणून दरवर्षी भरत महाराजांच्या दाजींच्या प्रेमामुळे ही डोंगरा एवढाली मंडळी 5-5 दिवस आपल्याकडे हजेरी लावतात. ही फार मोठं आपलं भाग्य बरं का. तेव्हा 2 तास माझे अत्यंत गोड मनाने त्यांनी गोड सेवा करून घेतली, तेव्हा त्यांना द्यावेत तेवढे धन्यवाद कमीत. सर्व मंडळींनी शांत चित्ताने ऐकलं, तुम्हालाही द्यावेत तेवढे धन्यवाद. आणि आता शेवटचा या ठिकाणी झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या भगवान दत्तात्रेयाच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज हे जे ज्ञानेश्वर माऊली हे जे ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह पाडळी दत्त मंदिर, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर. दिनांक 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2020. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.